राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने महागाई विरोधात आणि भाजप विरोधात जोरदार आंदोलन केले। मात्र या आंदोलनावर भाजपचे नेते संजय केणेकर यांनी चांगलीच टीका केली आहे। राष्ट्रवादी एसपी पक्षाच्या महागाईच्या संवेदना नसून पक्ष जिवंत ठेवण्याच्या संवेदना आहेत अशी प्रतिक्रिया केणेकरांनी दिली। त्यांच्याशी संवाद साधला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। महागाईच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने जोरदार आंदोलन केलंय आणि महागाईच्या विरोधामध्ये भाजप सरकारला धारेवर धरलेलं आहे, कारण भाजप सरकारच्या काळामध्ये ही महागाई वाढलेली आहे असा त्यांचा आरोप आहे। काय सांगा? खऱ्या अर्थानं ज्या काळात लोकांना यांची गरज होती त्यावेळेस यांच्या संवेदना संपल्या होत्या। अरे हाच भारतीय जनता पार्टी आहे, नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चालणार आहे। खरं तर महामंदी आणि महामारीच्या काळात सुद्धा या देशाला तारणारी एकमेव भारतीय जनता पक्ष आहे। आणि यांनी काय बोंब माराव, हे कोणत्या गाड्यात फिरतात? मर्सिडीज, BMW, काय काय गाड्यात फिरत नाही, ऑडी या गाड्यात। आणि आले कुठे? यांच्या गाड्या कुठे लावल्या यांनी? ज्या गाड्याने येतात हे मोर्चाला आणि दाखवतात गरिबांबद्दलची संवेदन शून्य माणसं आहे ती। आणि त्यामुळं सुप्रियाताई किती बोलत असल्या तरी सुप्रियाताई आपला पक्ष पूर्ण संपून टाकलेला आहे। आणि निश्चितच येणाऱ्या काळात आपण किती ओरडा गरिबांकरता निर्णय घेणारी एकमेव भारतीय जनता पार्टी आहे। हे होते भाजप नेते संजय केणेकर यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे, कारण मर्सिडीज, ऑडी, BMW या वाहनांमध्ये येणारे काही लोक त्यांना गरिबांच्या संवेदना काय कळणार अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। बोलूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। गोकुळ गीते निवडणूक खरंतर लढण्यावर ठाम आहेत, कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही, अद्यापर्यंत कोणीही संपर्क केलेला नाही। अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंची ही प्रतिक्रिया आहे। निवडणूक लढणार आहे, कुठल्या प्रकारची माझी माघार होणार नाही। परंतु गिरीश महाजनचा दावा करताय किंवा गणेश भाऊंनी माघार घेण्याचा निर्णय घेतलाय। नक्कीच गिरीश भाऊंचा त्या ठिकाणी आमच्या दोघा बंधूंवर मुलासारखा अधिकार आहे, पण मी त्यांना विनंती करेल या मतदारसंघातली सध्याची दशा आणि दिशा या दोन्ही गोष्टी त्यांना नक्कीच समजून सांग। कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही, गोकुळ गीते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, अद्यापर्यंत कोणीही संपर्क केलेला नाही अशी प्रतिक्रिया देखील अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।